GR रद्द झालेला आहे, आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। त्रिभाषा धोरणासंदर्भात शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन। विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्रिभाषा धोरणावर सत्ताधारी नेते आक्रमक। होय, मीच त्रिभाषा धोरण आणलं, कम ऑन किल मी असे फलक हाती घेत उद्धव ठाकरेंवर टीका। विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांचं पायऱ्यांवर आंदोलन। मराठी भाषेचा अभिमान असे फलक हाती घेत घोषणाबाजी। मराठी एकजुटीमुळेच हिंदी सक्ती धोरण सरकारला रद्द करावं लागल्याकडे वेधलं लक्ष। उद्धव ठाकरेंचं मराठीचं प्रेम बेकडी आणि राजकीय स्वार्थापोटीचं। मराठीबद्दल इतकंच प्रेम होतं तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवलं? नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा सत्कार केला पाहिजे। माशेलकर समितीचा निर्णय रद्द केला म्हणून सत्कार करावा। अनिल बोंडेंची उद्धव ठाकरेंवर टीका। जो उद्धवजी ठाकरे यांनी माशेलकर समितीचा जो निर्णय घेतला होता तो निर्णय रद्द केला, यासाठी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्रजी फडणवीसांचा निश्चितच सत्कारच करायला पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंदी भाषा सक्तीची न करता ऐच्छिक ठेवलेली। ठाकरेंच्याच काळामध्ये हिंदी भाषेबद्दलचा GR काढण्यात आलेला। गिरीश महाजनांची टीका। आम्ही सक्तीची केलेली नाही, देवेंद्रजी काढून टाकली, ती ऑप्शनल केलेली आहे, ऐच्छिक केलेली आहे। आणि तरी पण आता निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून फक्त त्यांचा हा कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे। पण मराठी माणूस या गोष्टींना बळी पडणार नाही, या भूलथापांना बळी पडणार नाही। वरळी डोममध्ये विजयी मेळावा घ्या, मनसे पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंकडे मागणी। तर राऊतांशी चर्चा करतो, राज ठाकरेंचं उत्तर, सूत्रांची माहिती। मुंबई माझी कर्मभूमी आणि कर्मभूमीमध्ये राहून तिथली भाषा यायला हवी। अभिनेता सुनील शेट्टीची प्रतिक्रिया। तर महाराष्ट्रामध्ये राहून मला मराठी येत नाही, याचं मला वाईट वाटायला हवं, इतरांना नाही, सुनील शेट्टींचं वक्तव्य। माझं कर्मभूमीमध्ये राहून मी मराठी नाही बोललो तर दुसऱ्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे, मला त्रास व्हायला पाहिजे। मला वाटायला पाहिजे की नाही, मला मराठी शिकवायचं आहे, तसंच बोलायचं जसं तुम्ही लोक बोलता।